शिंदे समितीचं काम केवळ निजाम काळातील नोंदी तपासण्याचं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्हाला मान्य नाही, भुजबळांचं वक्तव्य. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली तर पोलिसांनी एकमेकांना मारलं, हे माझा कट्ट्यावर ऐकलं, छगन भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांनी त्यांच्या मागण्या जाहीर सभेतून न मांडता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडाव्यात, खासदार सुप्रिया सुळेंचं आवाहन. भुजबळांच्या वक्तव्यानं वातावरण दूषित होत आहे, त्यांना वेळीच रोखा, जरांगेंचं राज्य सरकारला आवाहन. मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये 6 डिसेंबरला सभा. ओबीसींच्या कालच्या हिंगोलीतील सभेला जरांगे काय उत्तर देणार याकडे लक्ष. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाला डोळ्यासमोर ठेवून येत्या हिवाळी अधिवेशनात होणार घोषणांचा पाऊस. नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलनं उभी राहण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात आल्यानंतर विजयगड बंगल्यामध्ये मुक्कामी राहणार. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले. आमदार अपात्रतेवर आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचीही सुनावणी. या आठवड्यामध्ये विधिमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस पाठवणार. पुढील आठवड्यापासून सर्व याचिकांवर टप्प्याटप्प्यानं सुनावणी. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेमध्ये निर्णय घेणार, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. निष्पक्ष वागायला हवं हे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना सांगायला हवं, पण ते 50 पक्ष बदलून आलेले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? मला न्यायालयाकडून आशा, आमदार अपात्रतेबाबत अरविंद सावंतांचं वक्तव्य. राज्य सरकार मराठा आणि ओबीसीमध्ये जाणून बुजून भांडणं लावण्याचं काम करतंय, खासदार विनायक राऊतांचा सरकारवर आरोप. अंतरवाली सराटीतील दंगली मागे शरद पवार गट आणि ठाकरे गटातील लोक. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. घटनाक्रम न पाहता तातडीनं या दोन्ही गटातले नेते गेले कसे, शिरसाटांचा सवाल. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आणि त्यामुळे सर्वांनी शांत रहा, मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये राणेंच्या कणकवली निवासस्थानी 1 तास चर्चा. यावेळी सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासह इतर विषयांवर चर्चा. विरोधक असलेले दोन्ही नेते एकत्र आल्यानं जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण. 1 डिसेंबरला काँग्रेस समन्वय समितीची बैठक. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत काँग्रेसची अंतर्गत रणनीती तयार करणार. लोकसभेच्या 16 जागांवर काँग्रेस दावा करणार. ऋषिकेश बेदरेचा मास्टरमाइंड सिल्वर ओकवर होता की मातोश्रीवर, याची गृह खात्यानं चौकशी करावी. शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची मागणी. तर जाती जातीमध्ये विष पसरवण्याचं काम राज्यात सुरू, वाघमारेंचं विधान. या आंदोलनामध्ये आमच्यातून गेलेले गद्दार राजकारण करतायत, मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू, अंबादास दानवेंचा आरोप. तर जालन्यामध्ये लाठीचार्ज कुणी केला याचं उत्तर शिरसाटांनी द्यावं, दानवेंचं वक्तव्य. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू, दंगली मागे फक्त आणि फक्त सरकारचा हात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांवर नियंत्रण नाही, भुजबळांवरून दानवेंची टीका. सतीश उके यांच्यावर ईडीच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा. तर उके यांच्या मातोश्रींकडूनही ईडी कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची तक्रार. उके बंधू सध्या ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात तळोजा कारागृहात कैद. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणामध्ये कारवाई करत नसल्याचा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. तर बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, धंगेकरांचा इशारा. धर्मवीर 2 चित्रपटाच्या शूटिंगचा ठाण्यात शुभारंभ. कोलशेत परिसरात उभारला आनंद दिघेंच्या आनंद आश्रमाचा सेट. मुख्यमंत्री शिंदे चित्रपटाच्या हस्ते पार पडला मुहूर्ताचा शॉट. मुंबईमध्ये दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी उरला 1 दिवस. उद्यापासून पालिका कारवाईला सुरुवात करणार, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष. कुर्ल्यातील फिनिक्स मॉल बाहेर अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्या या मागणीसाठी शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरींचं आंदोलन. मतदारसंघातील दुकानांवरचे नामफलक मराठीत करण्याची मागणी.
वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम. हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना, स्थानिक मच्छीमारांना बाधित करणार. प्रकल्प होऊ देणार नाही, मच्छीमार सहकारी संस्थेचा इशारा. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 15 इंटरसेप्टर वाहनं महामार्ग पोलिसांना दिली. या वाहनांमध्ये फर्स्ट एड किट, फायर एक्स्टिंग्विशर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम अशा विविध उपकरणांनी वाहनं सज्ज. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात दारूच्या नशेत फोन केल्याची माहिती. मंत्री छगन भुजबळांविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. भुजबळ साहेब जरा सबुरीनं घ्या, नाहीतर तुमची गाडी फोडू. स्वराज्य संघटनेचा छगन भुजबळांना इशारा. बीड जिल्ह्याच्या गेवराई तहसील कार्यालयावरती मराठा समाजाचा मोर्चा. पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी ऋषिकेश बेद्रे आणि अन्य दोघांना अटक केल्याचा निषेध. भिवंडीच्या शहापूरमध्ये ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी बेमुदत उपोषण. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी. तर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. धुळ्यामधून कोळी आणि आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निघालेली संघर्ष पदयात्रा. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात समाजातील मोठा वर्ग सोयी सुविधांपासून वंचित असल्यानं मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा. धुळे जिल्ह्यामधील साक्रीमध्ये एका घरात अज्ञाताकडून चोरी आणि तरुणीचं अपहरण. पोलिसांकडून काही तासातच 6 संशयितांना घेतलं ताब्यात. बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एकाची हत्या. गोंदियाच्या कुडवामधील घटना. रामनगर पोलिसांकडून आरोपीला अटक. नांदेडच्या हानेगावजवळ 2 दुचाकींची आमनेसामने धडक. 4 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. जळगाव संभाजीनगर सीमेवरील कन्नड घाटामध्ये कारचा अपघात. पाऊस आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार दरीत कोसळली. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू. मुंबईच्या आगरीपाडा परिसरामध्ये चिस्तिया पॅलेस इमारतीतील 15, 16 आणि 17व्या मजल्यावर आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नाशिकच्या मनमाडमधील वेफर्सच्या गोदामाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक. बारामती औद्योगिक वसाहतीमधील एका गोडाऊनला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यामधील नागभीडमध्ये रेल्वेच्या धडकेनं वाघाचा मृत्यू. गोंदिया चांदाफोट मार्गावर घडली घटना. हा मार्ग जंगलातून जात असल्यानं वाहनांची गती कमी ठेवण्याच्या वन विभागाच्या सूचना. सोलापूरच्या हत्तूर गावामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. घरातील 4 जखमी. तर भीषण स्फोटामुळे घराचं मोठं नुकसान. नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं. धरणाचे 4 दरवाजे उघडले. लहान मुलांसह नागरिकांची धरणावर गर्दी. पंढरपुरातून विठुरायाच्या पादुकांसह हजारो भाविकांचं आळंदीकडे प्रस्थान. 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेण्याची परंपरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं नाशिकच्या येवल्यातल्या महादेव मंदिरात हजारो दिव्यांची आरास. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला. राजाराम बंधारा परिसरामध्ये देखील दीपोत्सव साजरा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं जेजुरी गडावरती दीपोत्सव साजरा. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. दीपोत्सवामुळे जेजुरी गड उजळला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात दीपोत्सव. सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी. अदानींचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प. सिंधुदुर्गात येणार तब्बल 8,374 कोटी रुपयांची गुंतवणूक. 20 प्रकल्पातून 2100 मेगावॅट वीज निर्मिती होणार. अवकाळी पावसानंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा. पुढील 3 ते 4 दिवस हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार. नागपूरमध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. सध्याच्या वातावरण बदलाला प्रदूषण जबाबदार. हे प्रदूषण फक्त उद्योगांमुळेच नाही तर शहरं जास्त प्रदूषण निर्माण करतात. फडणवीसांचं वक्तव्य. नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार. कुठे किती नुकसान झालं याचा अहवाल पाठवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी.
अवकाळी पावसाचा रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला फटका. पावसामुळे स्टेज आणि संपूर्ण परिसर ओला झाल्यामुळे रविकांत तुपकरांना घ्यावा लागला मंदिराचा आश्रय. दादा भुसेंकडून निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामे करण्याचे दादा भुसेंचे आदेश. अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसानग्रस्त भागाची निलेश लंकेंकडून पाहणी. अमरावतीमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस. जिल्ह्यातील कापूस, तूर, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे. आमदार यशोमती ठाकूरांची मागणी. पुण्याच्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त भागाची मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून पाहणी. जालना जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस. जिल्ह्यामध्ये 27 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी तर गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद. पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून अवकाळी पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांसह गवत पावली खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. वीज पडून एक म्हैस दगावल्याची माहिती. काल रात्रीपासून अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे गहू, हरभरा या ठिकाणी रब्बी पिकांसह कापूस आणि तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यामधील ढंगारपूर गावामध्ये अवकाळी पावसामुळे मका आणि गहू या रब्बी पिकांसह कापूस, तूर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.